कसं आहे की अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे केवायसीची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. आता तुम्ही मतदान केलं आहे, पवार साहेब देखील मतदान करण्यासाठी मध्ये होते, पवार साहेबांचं काही बोलणं झालं किंवा नाही, आता त्यांची भेट झाली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं. तर साधारण पद्धतीनं नाही माझ्यासोबत राजकीय. शेवटचा प्रश्न, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून अंजली देवाने यांनी अजितदादांचा राजीनामा मागितलेला आहे, सर्व पदाचा राजीनामा द्यावा असा इशारा दिलेला आहे. नाही, या संदर्भातली भूमिका ही 24 तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार. विरोधक काही वेळेला वाटच बघत असतात. तर पहिल्या 24 तासाच्या आतच दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भातली चौकशीची समिती करावी, त्या चौकशीच्या समितीचा अहवाल येईल, त्याच्यामध्ये जी काही दोषी असतील त्या पद्धतीनं कारवाई करावी. त्याच्यामुळे राजीनाम्याचा बाकी इतर गोष्टींचा काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं दादा समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पूर्वी केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना हे आवाहन केलंय. त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या पूर्वी केवायसी करणं लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं आहे. आज 3000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्या. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. मोबाईलवरती 2 मेसेज येणार, 1500 रुपयांचे 2 मेसेज येणार, परंतु तुम्हाला हे 2 कागदपत्र जमा करावे लागणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आहे. आता ही जी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये मोठा बदल केला गेलेला आहे. कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, कोणते कागदपत्र तुम्हाला कुठं जमा करावी लागणार, ही सगळ्यात मोठी बातमी आहे. कारण जर 2 कागदपत्र सादर केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही. ह्या योजनेतून तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढलं जाईल. आत्ताची सर्वात ही मोठी अपडेट आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. भरपूर लाडक्या बहिणींना टेन्शन आलं, काय करायचं आहे काय माहीत कळत नाही आहे. तर मी सांगतो तुम्हाला, काल रात्री एक उशिरा बैठक झाली, त्याच्यामध्ये आदित्य तटकरे मॅडम, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सगळेच होते. त्याच्यामध्ये त्यांनी डिसाईड केलं होतं की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही किंवा ज्यांना पती किंवा वडील नाहीत तर त्यांचं काय. तर त्याच्यासाठी त्यांनी नवीन ऑप्शन आता वेबसाईटवरती आणलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांचे पती किंवा वडील नाहीत त्यांच्यासाठी 2 महत्त्वाचे कागदपत्र सादर करावे लागणार आहेत आणि ज्यांना केवायसीमध्ये प्रॉब्लेम येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन ऑप्शन येणार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. टेन्शन घेऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही काय करताय, व्हिडिओ मधून सोडून देताय, मग तुम्हाला तुमची माहिती मिळत नाही. लक्षात घ्या, आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना 2 कागदपत्र कोणती हे माहीत नाहीत आणि कोणत्या बँकेत पैसे येणार हे तुम्हाला आधी सांगतोय आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार. लक्षात घ्या, निवडणुकी अगोदर, आचारसंहिते अगोदर तुम्हाला हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. 2 हप्ते, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहेत. जिल्हे काही अशा प्रमाणात असतील, पुणे, मुंबई, ठाणे,
तिकडे आपलं लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, नाशिक, धुळे, अमरावती असे महत्त्वाचे 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सांगतोय 2 महत्त्वाची कागदपत्र कोणती. बघा, ज्यांना आधी पती किंवा वडील नाहीत त्यांच्या संदर्भात बोलतोय, नंतर बाकीच्या लाडक्या बहिणींसंदर्भात 1 मिनिटात सगळे व्हिडिओ आपण संपवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांच्यासाठी सरकार एक नवीन वेबसाईटमध्ये एक ऑप्शन आणणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांना जर पती नसतील तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट त्यांचं जे काही डेथ सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. नंतर दुसरं, ज्यांचा डिवोर्स झाला आहे त्यांना त्यांचे डिवोर्सचे पेपर अपलोड करावे लागणार आहेत. हे 2 कागदपत्र. ज्यांना वडील नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा डेथ सर्टिफिकेट तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे. तरच तुमचं तिथं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये राहणार आहे, हे लक्षात घ्या. हा ऑप्शन करायला सुरुवात आहे, अजून ऑप्शन वेबसाईटवरती दिसत नाही, त्यामुळं लोड घेऊ नका. जी 18 नोव्हेंबरची तारीख होती हे KYCची, ती पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये गेलेली आहे. 30 डिसेंबरपर्यंत हे होऊ शकतं आहे काम, त्यामुळं लोड घ्यायचं काम नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न होता की पती नाहीत वडील नाहीत त्यांचं काय होणार, तर त्या लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाही असं सुद्धा कालच्या बैठकीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी आत्ता माध्यमांशी बोलताना काय सांगितलं आपण सुद्धा ते पाहिलेलं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ही 2 डॉक्युमेंट तयार ठेवा. दुसरी गोष्ट, ज्या नॉर्मल लाडक्या बहिणी आहेत त्यांचं काय, ज्यांना पती वडील आहेत तर त्यांचं काय, तर त्यांनी आपलं उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं रेशन कार्ड हे 2 डॉक्युमेंट तयार ठेवा. त्याच्यावरती सुद्धा नवीन ऑप्शन येणार आहे. आणि भरपूर लाडक्या बहिणीचं आता KYC झालेलं आहे पण त्यांचं निम्म्यात अडकलेलं आहे किंवा काय, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी सुद्धा हे 2 कागदपत्र तयार ठेवायचे आहेत. तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये ऑप्शन येणार आहे पुन्हा तिथं ॲड करायचं जर काय प्रॉब्लेम येत असेल. OTP संदर्भात सुद्धा एक मोठा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. ज्यांना OTP येत नाही त्यांचं काय करावं लागणार हे सुद्धा सरकार त्याच्यावरती बैठकीमध्ये निर्णय घेत आहे. त्यामुळं व्हिडिओ सतत बघत राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकर अपडेट येत राहतील. आणि हा व्हिडिओ आपल्याला एक लक्षात घ्यायचा आहे, भरपूर लाडक्या बहिणींना शेअर करायचा व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुक ग्रुपवरती, कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे की काय होतं आहे, कुठले कागदपत्र लागणार आहेत, काय आहेत. कारण यूट्यूबवरती वेगवेगळे काही लोक काही सांगतात, त्यामुळं खरी माहिती फक्त आपल्याकडे मिळते. कारण हे जे ऑप्शन आहे तो ऑप्शन आता आपल्याला लवकरच, लक्षात घ्या, आज मिळणार असं नाही आहे, त्याला 8 दिवससुद्धा लागू शकतात. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता तर मला वाटतं त्याच्या अगोदरच येईल. आता ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीच्या अनेक लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे, हा तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. तुम्ही व्हिडिओ थांबून विषय वाचू शकता. हा विषयाचा तुम्ही फॉर्म अंगणवाडीमध्ये घेऊन तो जमा करायचा आहे. जर एकत्र कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील, त्यासाठी कुठले कागदपत्र लागत आहेत, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला. हे सगळं डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचं आहे. आता कुठलेही प्रश्न असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.